सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। नमस्कार मंडळी, आपण आज 14वा अध्याय सुरू करणार आहे. त्याच्या आधी गोष्वारा. कोणाला आहे गोष्वारा पाहिलं? आले का प्रतिभाताई? दिसत नाही मला वाटतं. नाही दिसत आहे. ठीक आहे, आपण सुरू करूया आणि ती जेव्हा येईल तेव्हा गोष्वारा करूया. मला वाटतं वाचायचं आहे. हो, तुला पहिल्यांदा वाचायचं. रणी आली ना. रणी, आपण सुरू करूया आणि मग प्रतिभा येईल तेव्हा तिचा गोष्वारा केला. श्री भगवानुवाच परं भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः. श्रीकृष्ण म्हणाले, पर ज्याला श्रुतींनी पर म्हणजे दूरचा, परका म्हणून म्हटले आहे, पण जे आपलेच स्वरूप आहे, जे सर्व ज्ञानांमध्ये उत्तम आहे व जे जाणून सर्व मुनी या देहबंधनापासून मुक्त होऊन अत्यंत श्रेष्ठ सिद्धी किंवा मुक्ती पावले, असे हे ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो. याकरिता श्रुतीने पर सर्वांच्या पलीकडले म्हणून जे ज्ञान वारंवार प्रसिद्ध केले आहे ते ज्ञान तुला पुन्हा सांगण्यात येईल. एरवी ज्ञान हे आपले रूपच आहे, परंतु संसार, मृत्यूलोक व स्वर्गलोक वगैरे आवडून घेतल्यामुळे ज्ञान आपले स्वरूप असून परके असे झाले आहे. हे ज्ञान अग्नीसारखे व इतर ज्ञाने ही गवताप्रमाणे आहेत. म्हणून अर्जुना, हे ज्ञान सर्व ज्ञानांपेक्षा उत्तम आहे असे मी म्हणतो. जी इतर ज्ञाने संसार स्वर्गाला विषय करतात व यज्ञच चांगले असे म्हणतात व द्वैतभावाची ज्यांना चांगली ओळख असते, ती सर्व इतर ज्ञाने या ज्ञानाने स्वप्नासारखी मिथ्या केली आहेत. ज्याप्रमाणे वाऱ्याच्या लाटा अखेरीस आकाशाकडून गिळल्या जातात अथवा सूर्य उगवला असता जशी चंद्रादिक तेजे लोपतात अथवा प्रळय काळच्या पाण्याच्या महापुराने जसे नदी व नद नाहीसे होतात, अर्जुना, त्याप्रमाणे हे ज्ञान उदय पावले असता इतर सर्व ज्ञाने लय पावतात. म्हणून अर्जुना, हे ज्ञान उत्तम आहे. अर्जुना, आपली जी अनादिमुक्तता आहे ती मुक्तता म्हणजे मोक्ष या ज्ञानाने हस्तगत होते. ज्याच्या अनुभवाने सर्व विचारशूर पुरुष संसाराला डोके वर करूच देत नाहीत, ते विचारशूर पुरुष
आपली विषयांकडे असलेली मनाची प्रवृत्ती मनानेच मागे हटवून अंगाने विश्रांती झाल्यावर स्वतः ब्रह्मरूप झाल्यावर जरी देहात असतात तरी पण ते देहाजोगे होत नाहीत. देहा एवढेच आपल्याला समजत नाही. मग देहाचे दुबेळके स्थूल व सूक्ष्म देहच एकाच वेळेला ओलांडून निराश करून ते पुरुष वजनात माझ्या बरोबरीचे झाले. म्हणोनी गा पुढती सांगिजेल तुझ प्रती पर म्हण श्रुती डाहारिले जे एरवी ज्ञान हे आपुले परी पर ऐसे निजाले जे आवडोनी घेतले भवस्वर्गादिक अगायाची कारणे हे उत्तम सर्वांपरी मी म्हणे जे वन्ही हे तृणे ये रे ज्ञाने जिये भवस्वर्गाते जाणती यागची चांग म्हणती पारखी फुडी आथी भेदी जे या तिये आगवींची ज्ञाने केली येणे स्वप्ने जैशा वातोर्मी गगने गिळिजती अंती का उदिते रश्मिराजे लोपिली चंद्रादी तेजे नाना प्रळयांबू माझे नदी नद तैसे हे येणे पाहले या ज्ञान जात जायलया म्हणोनिया धनंजया उत्तम हे अनादी जे मुक्तता आपुली असे पंडुसुता तो मोक्षू हाता येता होय येणे जयाची प्रतीती विचारवीरी समस्ती नेदीजेची संस्कृती माथा उधवू मने मन घालूनी मागे विश्रांती जालिया आंगे ते देही देहाजोगे होतीची ना मग ते देहाचे बेळे ओलांडुनी एकेची वेळे संवतुकी कांटाळे माझे झाले. एक मला सांगायचं याच्यामध्ये शेवटच्या ओळीमध्ये होतं देहाचे बेळे. देहाचे बेळे म्हणजे सगळे जे देह आहेत आपले, म्हणजे आपण म्हणतो सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर, सगळे एक म्हणून त्यांनी देहाचे बेळे असं म्हटलंय. आणि तुमच्या लक्षात आलंच असेल ते कशाबद्दल बोलतात, आत्मज्ञानाबद्दल बोलतात. तर इथे जे ज्ञान म्हणतात ते म्हणजे आत्मज्ञान. जाऊया पुढे. इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. या ज्ञानाचा आश्रय करून माझ्या समान झालेले म्हणजे मद्रूपतेला प्राप्त झालेले पुरुष सृष्टी निर्माणकाली जन्म पावत नाहीत आणि प्रलयकाली दुःख किंवा मरण पावत नाहीत. अर्जुना, जी माझी नित्यता आहे त्या नित्यतेने ते पुरुष नित्य आहेत व माझ्याच परिपूर्णतेने ते परिपूर्ण आहेत. मी जसा अमर्याद आनंद आहे व जसा मी सत्याचा समुद्र आहे तसेच ते आहेत. त्यांच्यात व माझ्यात भेद शिल्लक राहतच नाही, कारण की मी जसा व जेवढा आहे तसेच व तेवढे ते ज्ञानाच्या योगाने झालेले असतात. कसे तर ज्याप्रमाणे घट फुटल्यावर घटाकाश जसे महाकाश होते अथवा दिव्याच्या मूळ ज्योतीत दुसऱ्या अनेक ज्योती मिळाल्या असता जसे होते, जशा त्या सर्व ज्योती एकरूप होऊन जातात त्याप्रमाणे समज. अर्जुना, त्याप्रमाणे त्या पुरुषाच्या ठिकाणी द्वैताची येरझार संपली व आता तो व मी असे दोघे, देव व भक्त या दोघांच्या नामांचा अर्थ जे स्वरूप, त्या स्वरूपाच्या ठिकाणी एका पंक्तीला ऐक्याने मी व तू अशा द्वैतभावाशिवाय नांदत आहोत. या कारणामुळे जेव्हा मूळ सृष्टी उत्पन्न होते तेव्हाही त्यास जन्मास यावे लागत नाही. सर्व सृष्टीच्या आरंभी ज्यांना
देहाचा आकार घ्यावा लागत नाही, ते आत्मज्ञानी पुरुष प्रलय काळाच्या वेळेस कसे मरण पावतील? अर्जुना, म्हणून ते पुरुष या ज्ञानाचा मार्ग स्वीकारून जन्मक्षयातीत असे मद्रूप झाले. असा ज्ञानाचा महिमा वर्णन करणे देवास प्रिय असल्यामुळे व त्याचप्रमाणे अर्जुनालाही गोडी लागण्याकरिता म्हणून देवांनी याप्रमाणे ज्ञानाचा महिमा वर्णन केला. असे भगवंतांनी ज्ञानाचे महत्त्व वर्णन केले तेव्हा अर्जुनाची वेगळी स्थिती झाली. तीही की त्याच्या सर्व अंगाला कान फुटले. फार काय सांगावे, तो अवधानाची मूर्तीच बनला. अर्जुन सर्व अंगाने अवधान रूप झाला तेव्हा देवासारख्या सर्वज्ञाकडून केले जाणारे अफाट व्याख्यान त्याच्याकडून आकलन केले जात होते आणि आपण जे सांगतो त्याचा उपयोग होत आहे असे देवाने जाणले. म्हणून देवाचे व्याख्यान आकाशाच्याही कवळीत येणार नाही एवढे विस्तृत होऊ लागले. मग श्रीकृष्ण म्हणाले, हे बुद्धिरूपी स्त्रीच्या पती अर्जुना, आमचे जेवढे व्याख्यान तेवढेच अवधान असणारा तू श्रोता मिळाल्यामुळे आज आमची वक्तृत्वरूपी कन्या विवाहित झाली, कारण तिला तुझ्यासारखे योग्य स्थळ मिळाले. तरी मी एक असून त्रिगुणरूपी पारध्याकडून अनेक देहपाशात कोणत्या प्रकाराने अडकला जातो व मी क्षेत्राच्या संगाने ही जगे कोणत्या प्रकाराने व कसा प्रसवतो ते सांगतो, ऐक. माझ्या संगरूपी बीजाने यात अज्ञानात प्राणीरूपी पीक येते. याच कारणामुळे याचा अज्ञानाचा क्षेत्र या नावाने उल्लेख केला जातो. क्षेत्र म्हणजे ते शरीराबद्दल बोलतायत, आता अज्ञानाबद्दल बोलतायत. ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आपण बघितलं होतं ना मागच्या अध्यायामध्ये. त्यातलं क्षेत्र म्हणजे सगळी जे पृथ्वी आहे किंवा सृष्टी आहे निर्माण झालेली त्याच्याबद्दल ते बोलत आहेत. आणि क्षेत्रज्ञ म्हणजे स्वतः देव. आणि आता ते बोलतात ते ज्ञानी व्यक्तीबद्दल की ज्यांना ज्ञान मिळालेलं आहे या मंत्रामध्ये, त्याच्याबद्दल ते बोलतात की ते एकरूप होतात देवाशी. मग पुन्हा त्यांना जन्म येत नाही किंवा मरण येत नाही. जे माझिया नित्यता तेणे नित्यते पंडुसुता, परिपूर्ण पूर्णता माझियाची. मी जैसा अनंतानंदू, जैसाची सत्य सिंधू, तैसेची ते भेदू पुरेची ना. जेवढे जैसे तेची ते जाले तैसे, घटभंगी घटाकाशे आकाश जेवी. ना तरी दीप मूळकी दीपशिखा अनेकी, मीनलिया अवलोकी होय जैसे. अर्जुना तया परी सरली द्वैताची वारी, नांदो नामार्थ एकाहारी मी तू वीण. येणेंची पै कारणे जै पहिले सृष्टीचे जुंपणे, तैही तया होणे पडेची ना. सृष्टीची एव सर्वादी, जे या देहाची नाही बांधी, ते कैचे प्रळयावधी निमतील पा. म्हणावनी जन्मक्षया अतीत ते धनंजया, मी जाले ज्ञानायया अनुसरोनी. ऐसी ज्ञानाची वाढी वानिली देवे आवडी, देवींची पार्थाही गोडी लावावया. तव तया जाले आन सर्वांगी निघाले कान, सपाई अवधान आतलापा. आता देवांचिया ऐसे जाकळी जतू असे बोरसे, म्हणूनी निरूपण आकाशे वेटाळेना. मग म्हणे गा प्रज्ञाकांता उजवली आजी वक्तृत्वता, जे बोलाये वढा श्रोता जोडलासी. तरी एकूमी अनेकी गोविजे देहपाशकी, त्रिगुणी लुब्धकी
कोणी परी. कैसा क्षेत्र योगे विये इये जगे. ते परीस सांगे कोणे परी. पै क्षेत्र येणे व्याजे हे या लागी बोलीजे. जे मत्संग बीजे भूती पिके. एक मिनिट थांब इथे. मला ही एक ओवी आहे ना, ती जरा अवघड आहे. 32वा सॉरी 62 जी आहे ना, त्याच्यात खूपच शब्द आहेत. म्हणून म्हटलं देवा ये देवाची हे देवाची या ऐसे जटाळू जाकळी जतू. जाकळ जतू असेल तर जाकळ जतू म्हणजे आकलन वगैरे. आणि नंतर वोरस हे शब्द आहे, तर वोरसीचा अर्थ पानापुरतं ते. आणि शेवटचा शब्द आहे वेटाळे म्हणून. तर वेटाळण्याचा अर्थ आहे की व्यापत नाही. तर आता पूर्ण ओवीचा अर्थ लागेल असं मला वाटतं. ओके, चालेल पुढे. आता मला वाचायचंय. हो, आता ज्योत्स्ना ताई. ज्योत्स्ना पेन वाटतात. हा. मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं ददाम्यहं सम्भव सर्वभूतानां ततो भवति भारत. महद्ब्रह्म म्हणजे माया ही माझे सृष्टीचे बीज ठेवण्याचे ठिकाण आहे. तिच्यामध्ये मी जगदुत्पत्तीचे बीज ठेवतो. हे अर्जुना, त्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती होते. सहज विचार करून पाहिले तर याला म्हणजे अज्ञानाला महद्ब्रह्म असे नाव आहे. महत् तत्वादिक तत्वांना हे विश्रांती स्थान आहे. कारण अर्जुना, हेच विकारांना पुष्कळसे वाढविते, म्हणून हे महद्ब्रह्म आहे असे समज. अव्यक्तवादी लोकांच्या मताप्रमाणे याला अव्यक्त असे म्हणतात व सांख्यांच्या अनुभवाप्रमाणे हीच प्रकृती होय. हे बुद्धिमंतांच्या राजा अर्जुना, वेदांती लोक हिला माया असे म्हणतात. उगीच पाल्हाळ किती करावयाचा. तर हे बोलणे राहू दे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे हे अज्ञान आहे. अर्जुना, आपल्याला जो विसर पडतो तेच या अज्ञानाचे रूप आहे. या एक अज्ञानाचा मिनिट थांब इथे. एक मिनिट थांब. तर आता आपण बोलणार आहोत की ईश्वर जे आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत. तर माया आणि ब्रह्म मिळून ईश्वर होतं. तर ती जी माया आहे त्याला अनेक रूप अनेक शब्द आहेत. तर त्यांनी आपल्याला सांगितलं तसं की माया महद्ब्रह्म म्हणजेच माया. किंवा मग त्यांनी दुसरा शब्द वापरला आहे अज्ञान. नाही, प्रकृती पण त्यालाच म्हणतात. आणि अर्थातच ते अज्ञान, कारण की आपण ब्रह्माला जर का ज्ञान म्हटलं तर मायेला आपण अज्ञान म्हणतो. तर अज्ञान म्हणजे नॉट ब्रह्म, म्हणून त्याला आपण अज्ञान म्हणतो. ओके, जाऊया पुढे. ओके. अर्जुना, आपल्याला जो विसर पडतो तेच या अज्ञानाचे रूप आहे. या अज्ञानाचा आणखी एक स्वभाव असा आहे की ज्याप्रमाणे दिवा घेऊन अंधार पाहू गेले असता तो दिसत नाही, त्याप्रमाणे ते अज्ञान विचाराचे वेळी दिसत नाही. ज्याप्रमाणे दुधाची साय दूध निश्चल असताना दिसते व दूध ढवळले असता दिसेनाशी होते, जिच्यामध्ये जागेपणा नाही व स्वप्न नाही अथवा स्वरूपस्थिती नाही, अशी गाढ सुषुप्ती जशी असते. अथवा अर्जुना, वायू उत्पन्न होण्यापूर्वी आकाश जसे निष्फळ रिकामे असते, त्यासारखे खरोखर अज्ञान आहे. येथे यथार्थ स्वरूपाचे भान नाही अथवा विपरीत देहादिकांचे भान नाही, अशी जी स्फुरणरहित अवस्था, त्यासच अज्ञान म्हणावयाचे. पलीकडे दिसत आहे तो खांब आहे का पुरुष आहे असा एक निश्चय होत नाही. काय भास होतो हे कळत नाही, परंतु दिसत आहे हे खरे. त्याप्रमाणे ब्रह्मवस्तू जशी असते तशी खरोखर दिसत नाही, परंतु काही विपरीत दिसत असेल तर तेही दिसत नाही. रात्र नाही व दिवसही नाही, त्यावेळेला जशी सांजवेळ म्हणतात त्याप्रमाणे
ज्या अवस्थेत विपरीत ज्ञान नसते अथवा स्वरूप ज्ञान नसते, केवळ अज्ञान असते, अशी कोणी एक अवस्था आहे, तिला अज्ञान असे म्हणतात. आणि त्या अज्ञानाने गुंडाळलेला जो चित्प्रकाश, त्याला क्षेत्रज्ञ असे नाव आहे. आता क्षेत्रज्ञाचा स्वभाव सांगतात, अज्ञानास महत्व आणावे व आपल्या स्वरूपाला तर जाणू नये, ते क्षेत्रज्ञाचे स्वरूप जाणावे. हाच क्षेत्रज्ञ व क्षेत्र या दोघांचा संबंध आहे. तो तू बाबा चांगला समज. हा अज्ञानाशी संबंध असणे हा सत्तेचा, सामान्य चैतन्याचा सहज स्वभाव आहे. आता वस्तू आपण आपल्याच अज्ञानाप्रमाणे म्हणजे दृश्यत्वाने व नानात्वाने पाहते, परंतु कोणत्या किती अनेक रूपांनी ते पाहते ते कळत नाही. जसा एखादा भ्रमिष्ट झालेला दरिद्री मनुष्य म्हणतो की जा रे, मी राजा आलो आहे, अथवा एखादा मूर्छा आलेला मनुष्य भ्रमाने आपण स्वर्गास गेलो आहोत असे मानतो. त्याप्रमाणे आत्मस्वरूपावरून दृष्टी घसरल्यावर मग जे जे दृश्य पुढे मांडले जाते त्याचेच नाव मी सृष्टी प्रसवतो. ज्याप्रमाणे एकटा निजलेला पुरुष स्वप्नाच्या भ्रमाने अनेक पदार्थ रूपाने आपणास पाहतो, तीच स्थिती आत्म्याची आपल्या स्वरूपाच्या स्मरणाच्या अभावी होते. हीच गोष्ट दुसऱ्या प्रकाराने पुन्हा उघड सांगू, परंतु हे सर्व मी सृष्टीला प्रसवतो वगैरे स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे, ही दृढ प्रतीती आत ठेवून तू ऐक. तरी ही अविद्या माझी विवाहित स्त्री आहे, ही अनादी आहे, परंतु ती तारुण्यात आहे व हिच्यामध्ये जे गुण आहेत ते सांगता येणे शक्य नाही. ती सद असत विलक्षण अनिर्वचनीय आहे. हिला वस्तुतः अस्तित्व नसणे हेच हिचे स्वरूप आहे. आकाराने किंवा व्याप्तीने ही अमर्याद अफाट आहे. ही अविद्या स्वरूपी निजलेल्यांना जवळ आहे व स्वरूपी जागे असलेल्यांना दूर आहे. परंतु मी स्वतः झोपलो म्हणजे ही जागृत असते. स्वरूप ज्ञानाच्या गैरहजेरीत अविद्येचे व्यवहार चालतात. माझ्या सत्तेचा आश्रय करून ही ब्रह्मांडे पोटात साठवून गरोदर होते. महद ब्रह्म आपल्या उदरामध्ये प्राकृत 8 विकारांनी जगद्रूप गर्भाची वाढ करते. उभयतांच्या म्हणजे माझ्या व मायेच्या संगात प्रथम बुद्धितत्व जन्मास आले. ते बुद्धितत्व रजोगुणाने भागले गेले म्हणजे मन तयार होते. एक मिनिट थांबू इथे. तिने जे काही 8 म्हटलेत ना, 8 गुण आपण मागच्या वेळी पण पाहिले होते, पण ते म्हणजे हे पंचमहाभूत, आणखी मन, बुद्धी, अहंकार असे मिळून ते 8 येतात. त्यांनी म्हटलं ना 8 गुणाने ती म्हणजे 8 विकार तिच्यामधून येतात. ते 8 विकार त्यांना म्हणायचे. चालेल पुढे. मनाची तरुण स्त्री जी ममता ती अहंकार तत्वास तयार करते व त्या योगाने पंचमहाभूते स्पष्ट दशेस येतात आणि विषय व इंद्रिये यांचा स्वभावताच पंचमहाभूतात अंतर्भाव होत असल्यामुळे विषय व इंद्रिये ही देखील त्या भूतांबरोबरच आकारास येतात. पंचभूते, विषय व इंद्रिये ही तयार झाल्यानंतर मागील सूक्ष्म प्रकृतीपासून उत्पन्न झालेला 8 विकारांच्या हालचालीने त्रिगुणांचा तयार झालेला हा गर्भपिंड व्यक्त होतो व त्यावेळी वासनेत सूक्ष्म रूपाने राहिलेला जीव जसा असावयास पाहिजे तसा त्या गर्भपिंडात प्रवेश करतो. ज्याप्रमाणे बीजाचा दाणा पाणी भेटल्याबरोबर आपल्यामध्ये वृक्षाचा सूक्ष्म आकार तयार करतो, त्याप्रमाणे माझ्या संगाने अविद्या ही अनेक जगरूपी अणकुचीदार अंकुर घेऊ लागते. हे सुजनांच्या राजा अर्जुना, त्यावेळी मग त्या गर्भगोलांचा आकार कसा व्यक्त होतो ते ऐक. तेव्हा अंडज, स्वेदज, उद्भिज व जारज असे हे अवयव स्वभावता उमटतात. मणिज हे आपण बघितलं होतं ना, की 4 प्रकारचे जे जीव असतात आपण जीव म्हणतो. असतात. राईट. बरोबर. मणिज हा अवयव आकाश व वायू यांच्या योगाने गर्भरस वाढल्याने उत्पन्न होतो.
अरे तम व रज हे दोन गुण पोटात घालून आप आणि तेज यांचे आधिक्य झाले असता स्वेदज हा अवयव उत्पन्न होतो. आप आणि पृथ्वी यांच्या आधिक्याने आणि केवळ नीच अशा तमोगुणाने स्थावर असा उद्भिज उत्पन्न होतो. पंचमहाभूते ही सर्वच आपसात सहकार्यता करतात आणि मन व बुद्धी इत्यादी ज्ञान साधने तरतरीत होतात. ही मनुष्यादी जारज योनी उत्पन्न होण्याची कारणे आहेत असे समज. याप्रमाणे या चार भूत योनी हे ज्याचे सरळ चार हात व पाय आहेत व स्थूल जी महाप्रकृती हे ज्याचे मस्तक आहे, प्रवृत्ती हे ज्याचे पुढे आलेले पोट आहे, निवृत्ती ही नीट सरळ पाठ आहे व अष्टदेव योनी ही ज्याची कमरेच्या वरची अंगे आहेत, आनंदभरीत असा जो स्वर्ग हा ज्याचा गळा आहे, मृत्यूलोक ही ज्याची कंबर आहे व पाताळ ज्याचा चांगला कमरे मागचा पृष्ठभाग आहे, अर्जुना त्याचे बाळसे तिन्ही लोक आहेत, असे एक मूल ही प्रसवली आहे. पहा, 84 लक्ष योनी या ज्या बालकाच्या कांड्यांचे व पेरांचे सांधे आहेत, असे हे बालक दिवसेंदिवस वाढत आहे. माया ही त्या बालकाच्या देहाच्या निरनिराळ्या अवयवांवर नामांचे अलंकार घालते व मोहरूपी दुधाने ही माया या बालकाला नित्य नवेपणाने वाढविते. वेगवेगळ्या सृष्ट्या त्या बालकाची हातांची व पायांची बोटे आहेत व प्रत्येक योनीत असणारे निरनिराळे अभिमान हे त्या बोटात घातलेल्या अंगठ्या होत. स्थावर जंगमात्मक जगतरूपी एकुलते एक बालक स्थावर जंगमात्मक जगतरूपी एकुलते एक व अविचारकाली सुंदर वाटणारे असे हे मोठे बालक, त्याला जन्म देऊन ही माया वाढली. ब्रह्मदेव हा या बालकाचा प्रातःकाळ आहे, विष्णू हा मध्यान्ह काळ आहे व सदाशिव हा सायंकाळ आहे. हे बालक खेळून आले म्हणजे महाप्रळयरूप शेजेवर निसते व पुन्हा कल्पाच्या आरंभी भेदज्ञानाने जागे होते. अर्जुना, त्याप्रमाणे हे बालक मिथ्या दृष्टीच्या घरात युगांच्या मालिकांची पाऊले कौतुकाने टाकते. या बालकाचा संकल्प हा आवडता आहे व अहंकार हा खेळगडी आहे. अशा या बालकाचा शेवट नाश त्यावेळी ज्ञानाने होतो. आता हे फार बोलणे राहू दे. वर वर्णन केल्याप्रमाणे माया ही सर्व जगताला जन्म देते. या क्रमात त्या मायेला माझ्या अधिष्ठानाचा आधार मिळतो. म्हणजे त्यांनी आपल्याला पूर्ण सृष्टी निर्मितीचं सांगितलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. मूळ श्लोकामध्ये एवढं काही म्हटलं नव्हतं त्यांनी, फक्त माया आहे आणि ब्रह्म आहे एवढंच म्हटलेलं होतं. पण ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला पूर्ण सृष्टी निर्मिती सांगितली आहे. आपण आधी पण पाहिलेली होती ही, की ब्रह्म, माया, मग पंचमहाभूत आणि मग सगळे जन्माचे निर्माण होतात आणि मग त्यांचे गुण, असं सगळं पूर्ण त्यांनी या मंत्राच्या या श्लोकाच्या निमित्ताने सांगितलंय. याच्यात सृष्टी म्हणजे एक मोठं जायंट बाळ आहे असं दाखवलंय ना. हो ना. बर. एरवी तरी मद ब्रह्म या लागी हे ऐसे नाम, जे महदादी विश्राम शालिका हे विकारा बहुवस थोरी, अर्जुना हेची करी म्हणून अवधारी. महद ब्रह्म अव्यक्तवादमती, अव्यक्त ऐसी वदंती, सांख्याची प्रतीती प्रकृती हेची हे पण वेदांती. सांगायचं की महद ब्रह्म शब्द सांख्यामध्ये आधी वापरलेला होता. आता पुढच्या 15व्या अध्यायामध्ये आपण जे पूर्ण ते संसाराचं झाड बघणार आहोत, त्याच्यामध्ये हा शब्द पण त्यांनी वापरलेला आहे. म्हणून थोडस सांगून देते की आलाय तो शब्द सांख्यामधून आलाय. जाऊया पुढे. अव्यक्तवादमती, अव्यक्त ऐसी वदंती, सांख्याची प्रतीती प्रकृती हेची वेदांती इते माया, ऐसे म्हणिजे प्राज्ञराया, असो किती बोलो वाया अज्ञान हे.
आपला आपण पेया विसरू जो धनंजया तेची रूपयया अज्ञानासी आणिक ही एक असे जे विचारा वेळे न दिसे वाती पाहता जैसे अंधारे का हालविलिया जाये निश्चळी तरी होये दुधी जैसी साये दुधाची ते पै जागरू पै जागरू ना स्वप्न ना स्वरूप अवस्थान ते सुषुप्ती का घन जैसी होय कानवियता वायुते वांझे आकाशरिते तया ऐसे निरुते अज्ञानगा पैल खांबका पुरुखू ऐसा निश्चयो नाही एकू परी काय नेणू आलोकू दिसत असे तेवी वस्तू जैसी असे तैसी किरण दिसे परी काही अनारिसे देखी जेना नाराती ना तेज ते संधी जेवी सांज तेवी विरुद्ध ना निज अज्ञान आथी ऐसी कोणी एकी दशा तिये वादू अज्ञान ऐसा तया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञुनाव अज्ञान थोरिये आणिजे आपण पे तरी नेणिजे ते रूप जाणिजे क्षेत्रज्ञाचे हाची उभय योगू बुझे बापा सांगू सत्तेचा नैसर्गू स्वभावो हा आता अज्ञाना सारिखे वस्तू आपण पेची देखे परी रूपे अनेके नेणू कोणे जैसा रंकू भ्रमला म्हणे जारे मी राबो आला का मूर्छितू गेला स्वर्गलोका तेवी लचकलिया दिठी मग देखणे जे जे उठी तया नाव सृष्टी मीची विये पैगा जैसे का स्वप्न मोहा तो एकाकी देखिजे बहुआ तोची पाडू आत्मया स्मरणे विणसे हेची आणि भांती प्रमेय उपलवू पुढती परी तू प्रतीती याची घेपा तरी माझी हे गृहिणी अनादी तरुणी अनिर्वाच्य गुणी अविद्या हे ये नाही हेची रूप ठाणे हे अति उमप हे निद्रिता समीप चेतादुरी पै माझे निची अंगे पौढल्या हे जागे आणि सत्ता संभोगे गुरविणी होय पौढल्य हा महद्ब्रह्माऊद शब्द आहे ना, एक मिनिट. पौढाल्य हा शब्द आहे ना, त्याचा अर्थ आहे झोपलेला, निद्रिस्त असा एक अर्थ आहे. आणि मग पुन्हा गुरवणी शब्द आहे, तर म्हणजे गुरवणी म्हणजे ऍक्च्युली प्रेग्नंट जे हा असतात गरोदर हा बरोबर गरोदर. महद्ब्रह्मा उदरी प्राकृती आठै विकारी गर्भाची करी पेलोवेली उभयसंगू पहिले बुद्धितत्व प्रसवले बुद्धितत्व भारईले होय मन तरुणी ममता मनाची ते अहंकार तत्वरची तेणे महाभूतांची अभिव्यक्ती होय आणि विषयेंद्रिया गोसी स्वभावे तव भूतासी म्हणून येती सरीसी येई रूपा झाले विकार क्षोभे पाठी त्रिगुणाचे उभे तेव्हा ये वासना गर्भे ठाये ठावो रुखाचा आवाका जैसी बीजकणिका वासना गर्भे रुखाचा आवाका जैसी बीज कणिका जीवी बांधे उदका भेटत खेवो तैसी माझे निसंगे अविद्या नाना जगे आरघे वो लागे अणियाची मग गर्भगोळा तया कैसे रूप तैये आया ते परिये से राया सुजनांचिया पै मणिज स्वेदज उद्भिज जारज उमटती सहज अवेव हे
व्योमवायू वशे वाढले गर्भरसे मणिजू उससे अवभूतो पोटी सुनीतमरजे आगळिका तोयतेजे उठिता निफजे स्वेदजूमा आपपृथ्वी उत्कटे आणि तमो मात्रे निकृष्टे स्थावरू उमटे उद्भिजुहा पाचा पाचही विरजी होती मनबुद्ध्यादी साजी ही हेतू जारजी ऐसे जाण ऐसे चारी हे सरळ कर चरण तळ महाप्रकृती स्थूळ तेची शिर प्रवृत्ती पेलले पोट निवृत्ती ते पाठी नीट सुरयोनी अंगे आठ ऊर्ध्वाची कंठू उल्हासता स्वर्गो मृत्युलोकू मध्य अर्धभागू अधोदेशू चांगू नितंबूतो ऐसे लेकरू एक प्रसवली हे देख जयाचे तिन्ही लोक बाळसेगा 84 लक्ष योनी तिये कांडा पेरा सांधणी वाढे प्रतिदिनी बाळक हे नाना देह अवयवी नामाची लेणी लेववी मोहस्तन्ये वाढवी निजनवेन सृष्टी वेगवेगळिया तिया करांघ्री आंघोळिया भिन्ना बिबान सुदलिया मुदिया तेथे हे एकलवते चराचर अविचारित सुंदर प्रसवोनी थोरावली पै ब्रह्मा प्रातःकाळू विष्णू तो माध्यान्ह वेळू सदाशिव सायंकाळू बाळायया महाप्रळय सेजे खेळवनी आले निधीजे विषमज्ञाने उमजे कल्पोदयी अर्जुना या परी मिथ्या दृष्टी सागरी युगानुवृत्तीची करी चोज पाऊले संकल्पू याचा इष्टू अहंकारू विनटू ऐसिया होय तै शेवटू ज्ञानेयया आता सो हे बहुबोली ऐसे विश्वमाया व्याली तेथ जांघू जाली माझी सत्ता. झालं. थँक्स. पुढचं मी वाचते. चालेल. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता. हे कौन्तेया, सर्व योनींमध्ये जी शरीरे निर्माण होतात त्या सर्वांचे कारण आई माया आहे आणि बीज पेरणारा पिता मी आहे. या कारणास्तव मी बाप, महद्ब्रह्म ही आई व अर्जुना जगदंबर हे मूल आहे. आता निरनिराळी शरीरे पाहून तुझ्या चित्तात भेद येऊ देऊ नकोस, कारण की या सर्व शरीरात मन, बुद्धी, अहंकार व पंचमहाभूते ही जगातील 8 तत्वे आहेत, ती एकच आहेत. अरे अर्जुना, एकाच देहामध्ये निरनिराळे भिन्न आकारांचे अवयव नाहीत काय? त्याप्रमाणे हे विचित्र विश्व एकच आहे असे समज. ज्याप्रमाणे वरच्या, खालच्या व भिन्न भिन्न आकाराच्या अशा वेगवेगळ्या डहाळ्या एकाच बीजाच्या झालेल्या असतात आणि आमचा या जगाशी संबंध आहे, पण तो देखील कसा आहे म्हणून म्हणशील तर मृत्तिकेचे मूल जसा घट अथवा कापसाचे नातवंड जसे वस्त्रपण आहे, अथवा लाटांची परंपरा ही जशी समुद्राला संतती आहे, तसा आमचा हा व चराचराचा संबंध आहे. म्हणून अग्नी व ज्वाळा हे दोन्ही जसे केवळ एक अग्नीच आहेत, त्याप्रमाणे मीच सर्व जग आहे व हा सर्व संबंध मिथ्या आहे. झालेल्या जगाने जर मी झाकला गेलो तर जगपणाने कोण प्रकाशतो? माणकाच्या तेजाने माणिक लोपले जातं का? सोने हे अलंकार दशेला आले असता त्याचे सोनेपण जाते काय? अथवा कमळ उमलले असता कमळत्वाला मुकते काय? अवयवी हा
अवयवांकडून झाकला जातो की अवयव हेच त्या अवयवीचे रूप आहे? अर्जुना, सांग बाबा. जोंधळ्याचा कण पेरून त्याला अंकुर फुटून कणीस परिपक्व झाल्यावर तो पहिला पेरलेला दाणा नाहीसा झाला का पुष्कळ पटींनी वाढला? म्हणून जगाचा निराश करून मला पाहावे तसा मी नाही, तर सर्वांसकट मीच आहे. हे वीरा अर्जुना, तू आपले अंतःकरणात या सिद्धांताचा दृढ निश्चय कर. आता निरनिराळ्या शरीरात माझे प्रकाशन माझ्याकडून होते आणि त्या शरीरांमध्ये गुणांनी मीच बांधला गेल्यासारखा दिसतो. हे अर्जुना, ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये आपले मरण आपणच आपल्या कल्पनेने तयार करून त्या स्वकल्पित मरणाचे दुःख आपण स्वतःच भोगावे, अथवा एखादी पांढरी वस्तू पिवळी दिसली म्हणजे आपल्यास कावीळ झाले असे समजते. हे कावीळ झाल्याचे ज्ञान आपल्यास डोळ्यांमुळे होते व तेच डोळे पिवळेपणाचे प्रकाशन करतात. अथवा सूर्य आपल्या प्रकाशाने ज्या वेळेस आपल्यावर आलेल्या ढगांचे प्रकाशन करतो त्यावेळेस ते ढग आपणास दिसतात व सूर्यबिंबावर आलेल्या ढगाने सूर्यास झाकून टाकले आहे हे देखील सूर्याच्या प्रकाशामुळे समजते. अर्जुना, आपल्यापासूनच झालेल्या छायेला भ्यालो असता ती छाया भ्यालेल्या पुरुषाहून काही वेगळी आहे काय? तर नाही, म्हणजे त्या छायेचे प्रकाशन आपणच केले आहे. त्याप्रमाणे हे अनेक देह दाखवून प्रकाशून मी अनेक होतो व त्या अनेक शरीरात मी गुणांकडून बांधला गेलो आहे असे जे वाटते त्या वाटण्याचेही प्रकाशन मीच करतो. माझे मला यथार्थ ज्ञान असणे हे गुणांचा बंध दिसत असून त्या बंधाकडून न बांधले जाण्यास कारणीभूत होते व आपल्या यथार्थ स्वरूपाच्या अज्ञानानेच बंध उत्पन्न होतात. तर अर्जुन देवा, कोणत्या गुणाने व कसा मलाच मी बंधन आहे असे वाटते ते ऐक. गुण किती आहेत, त्यांचे धर्म काय, त्यांचे नाव रूप काय व ते कुठे उत्पन्न झाले हे वर्म ऐक. या कारणे मी पिता महद्ब्रह्म माता अपत्य पंडुसुता जगडंबरू आता शरीरे बहुते देखौनी न भेद हो चित्ते जे मनबुद्ध्यादि भूते एकेची येथे हागा एकेची देही काय अनारिसे अवयव नाही तेवी विचित्र विश्व पाही एकची हे पै ऊचा नीचा डाहाळिया विषमा वेगळालिया एकाची जेवी जालिया बीजाचिया आणि संबंधू तोही ऐसा मृत्तिके घटू लेकू जैसा का पटत्व कापुसा नातू होय नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा आम्हा आणि चराचरा संबंधू तैसा म्हणून वन्ही आणि ज्वाळ दोन्ही वन्हीची केवळ तेवी मी गा सकळ संबंधू वावो जालेनी जगे मी झाके तरी जगत्वे कोण फाके किळेवरी माणिके लोपिजे काही अलंकाराते आले तरी सोने पण काही गेले की कमळ फाकले कमळत्वामुके सांग धनंजया अवयवी 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 अवयविया हं. बरोबर. आदिजे की तया तेची रूप की विरूढले या जोंधळा कणिसाचा निर्वाळा वेचला की आगळा दिसतसे म्हणून जग परवते सारुनी पाहिजे माते तैसा नभे उखिते आघवे मीची हातू साचोकारा निश्चयाचा खरा गाठी बांधवीरा जीवाचिये आता मियामज दाविला शरीरी वेगळाला कुणी मीची बांधला ऐसा आवडे जैसे स्वप्नी आपण उठवूनिया आत्ममरण भोगी जे गाजाण कपिध्वजा
कवळाते डोळे प्रकाशुनी पिवळे, देखती तेही कळे तयासीची. नाना सूर्यप्रकाशे प्रकटितै अभ्रभासे, तो लोपला हेही दिसे सूर्येची की. पै आपण पेनी जालिया छाया गा आपुलिया, बिहोनी बिहालिया आन आहे. तैसी ये नाना देहे दाऊनी मी नाना होये. तेथ ऐसा बंधू आहे तेही देखे, बंधू का न बंधिजे हे जाणणे. मी मजची मी बंधू ऐसा, आवडे ते परियेसा अर्जुन देवा. गुण किती किम धर्म काही यया रूपनाम, के झाले हे वर्म अवधारिजे. छान. एकच शब्द तुझं ते अवघडलं होतं ना, अवयवीला. अवयवीला म्हणजे अवयव धारण करणारा जो असतो आणि अवयव असा त्याचा संबंध आहे. अवयव आणि त्याला धारण करणारा. अवयवी अवयवया आहे ना ते. हो. हा. ओके. आणि इथे कवळाते जो शब्द आहे, कवळातेचा अर्थ कावीळ. कावीळ जेव्हा होते तेव्हा सगळं पिवळं दिसतं ना, त्याच्यासाठी तो पण शब्द नवीन आहे जरा. छान छान. आता आपण गोषवारा करूया. मला वाटतं प्रतिभा आली आहे. सॉरी, मला थोडा जरा उशीर झाला, माझा कॉम्प्युटर त्रास देत होता मला जॉईन करायला. ऐकायला येते? हो. अध्याय 13 प्रकृती पुरुष योग, श्लोक 34, ओव्या 1128 ते 1189. आधीच्या भागात या अध्यायात ज्ञानेश्वरांनी अर्जुनाला क्षेत्रज्ञ याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे. तसेच ज्ञान म्हणजे काय, ज्ञानी माणसांची लक्षणे, अज्ञानी माणूस कसा ओळखावा हे उदाहरण देऊन समजावून सांगितले आहे. आणि तसंच त्यांनी त्यांना खरं तर अवघा एक आत्माच असला तरी सर्व बुद्धीला पटत असतो. त्यांनी क्षेत्र, ज्ञान, अज्ञान व ज्ञेय असे 4 भेद करून समजावून सांगितलेले आहे. श्लोक 34 हा या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. आधीच्या श्लोकात त्यांनी उदाहरण देऊन आता मी सांगितलं तसंच क्षेत्रज्ञ यातील अंतर फरक समजावून सांगितलं आहे. आणि पुढे ते ह्याच्यामध्ये या अध्याय ओव्यांमध्ये सांगतात की हे जे क्षेत्रज्ञ हे अंतर ज्ञानवृद्धीने जे जाणतात तेच लोक परमपदाला जातात. आणि पुढे डोळस बुद्धीने म्हणजे ती जी बुद्धी म्हणजे जी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील अंतर पाहते, ती डोळस बुद्धी प्राप्त होण्यासाठी ज्ञानी पुरुषांची सेवा करतात. त्यांना लौकिक श्रीमंती व बाकीची सर्व गोष्टीची त्यांना किंमत नसते, त्याला ते तुच्छ मानतात आणि अतिशय सेवाभावाने संतांची सेवा करून ज्ञान मिळवतात. पुढील श्लोकात त्यांनी अर्जुनाला ज्या सत्पुरुषांना ब्रह्म प्राप्त झाले त्यांना कसे ओळखावे याबद्दल माहिती दिली आहे. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की आत्म्याहून वेगळी असणारी जी प्रकृती, तिला वेगळेपणाने अंतःकरणाने ते पाहतात, ते ब्रह्म होतात. यासाठी त्यांनी राजहंसाचे उदाहरण दिले आहे. राजहंस जसा पाणी व दूध यामध्ये फरक जाणतो, त्याप्रमाणे हे सत्पुरुष अनात्मा व आत्मा यामधील फरक जाणतात. या अध्यायात श्रीकृष्णाने आपले सर्व ज्ञान म्हणजे सर्वस्व प्रकृती पुरुष ह्याच्याबद्दलची जी बोध आहे तो अर्जुनाला सांगितला आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी चांगलं उदाहरण दिले की त्यांनी काही त्याच्यात हातचं न राखता अर्जुनाला सगळी आपलं ज्ञान म्हणजे माहिती दिलेली आहे. की त्यासाठी त्यांनी सांगितलं की साधं उदाहरण की एका घागरीतलं पाणी जर दुसऱ्या घागरीत घातलं तर ते पूर्णपणे दुसऱ्या घागरीत जातं, त्या पहिल्या घागरीत काहीच राहत नाही.
म्हणजे पूर्णपणे त्यांनी आपल्याकडचं जे ज्ञान, त्यांची जी माहिती आहे श्रीकृष्णाने ती अर्जुनाला समजावून सांगितलेली आहे. पुढे ते सांगतात की एवढं सगळं सांगून सुद्धा अर्जुनाचं अजिबात समाधान झालेलं नव्हतं. त्याला पुढे अजून ऐकायची इच्छा होती. आणि अ, त्यावेळेला त्यांनी उदाहरण दिले की जसं एखादं व्याख्यान असतं आपलं, जेव्हा ते वक्तृत्व व्याख्यानाच्या वेळेला जसं व्याख्यान श्रोत्यांच्या प्रतिसादाने जास्त रंगतं, किंवा एखादी जेव्हा गाण्याची मैफिल असते तेव्हा जरी गाणारा कितीही चांगला असेल तरी समोरचे श्रोती जर चांगले नसतील, त्याच्याकडनं काही प्रतिसाद मिळाला नाही, तर ते जसं रंगत नाही. त्यामुळे म्हणजे त्याच्यात त्यांनी मग अर्जुनाचं पण हे सांगितलं की त्याला पण शिकायची एवढी इच्छा होती. त्यामुळे त्यांनी ते हे जे जे श्रीकृष्ण त्याला देऊ शकतात ते त्यांनी सगळं आणि आत्मसात केलं. ऐकायची त्यांची इच्छा होती आणि अजूनही त्याची ऐकायची, अजूनही त्याला अजूनही थोडी माहिती हवी अशी होती. आणि त्यांनी त्यावेळेला दुसरं पण साधं आपल्याला रोजच्या ह्याच्यातलं उदाहरण दिलं. जसं जेवणारा जर चवीने खाणारा असेल तर जो स्वयंपाक करतो आणि जो त्यांना वाढतो त्याला पण आनंद होतो. ह्या ह्याच्यात त्यांनी दोघं उदाहरण दिले की जसं श्रीकृष्णाला आनंद मिळाला की आपला शिष्य जो कोणी ऐकतोय तो त्याला चांगल्या पद्धतीने ऐकतोय, आणि अर्जुनाला म्हणजे त्याला सगळा शिष्य असा चांगला होता की त्याला अधिकाधिक माहिती हवी होती असं. छान छान सांगितलंस. हम्म. चला तर आपण पुढे ज्ञानेश्वर माऊली त्याला सांगतं आणि त्यामुळे मग श्रीकृष्णाला खूपच त्याच्याबद्दल अजून सांगण्याचा हुरूप आलेला होता. आणि पुढे ज्ञानेश्वर माऊली सांगतात की याप्रमाणे व्यासांनी महाभारतात भीष्म पर्वाचे शांतरसाने भरलेली कथा सांगितली. ते म्हणतात की अमृतालाही गोड अशा सुंदर मराठी भाषेत अनेक उपमा व ह्याची खैरात करून ते ही कथा सांगतील. ते स्वतः हा ते स्वतः गुरुंना अतिशय मानत असल्यामुळे गुरुकृपेने संत संत मंडळींना गीतार्थ सांगण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे असे ते सांगतात. पुढच्या हा 34वा अध्याय. आणि नंतर तुम्ही निलिमाताईंनी 14व्या अध्यायाबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितलं की 14वा अध्याय गुणातीत योग हा 13व्या अध्यायाचाच पुढील भाग आहे. 13वा आणि 14वा हे दोन्ही अध्याय कपिल मुनीच्या सांख्यशास्त्रावर आधारित आहेत. प्रत्येक अध्यायाची सुरुवात आपण आता पाहत होतो की ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरूंना वंदन करून त्यांची आज्ञा घेऊन करतात. या अध्यायाच्या सुरुवातीला त्यांनी आपल्या गुरूंची विशेष विविध विशेषणांची उदाहरणं देऊन त्यांची स्तुती केलेली आहे. आणि मग गुरुला नमस्कार करून ग्रंथ सफल करण्याची कृपा करण्यासाठी विनंती करतात. त्यामुळे संतुष्ट होऊन निवृत्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींना गीतेतील ज्ञानरूपी विषय चांगला स्पष्ट करून श्रोत्यांना सांगण्याची आज्ञा करतात. झालं. झालं. हो हो. म्हणजे तुम्ही नंतर तो अध्याय तेवढ्यावरतीच संपतो ना, पुढे हा बरोबर बरोबर. छान. ओके. आता जाऊया इतकी. ओके. हा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहि. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछेल तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव,
बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतो किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होवो नितीहि लोकी, भजिजो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी येये, दृष्टादृष्टविजयी हो आबेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.